हॅलो वेलकम फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण सिव्हिलच्या जजमेंट संबंधी बघणार आहोत. हे परपेच्युअल इंजंक्शन आहे जे प्लेंटिफनं सूट दाखल केली होती फॉर नॉट टू डिस्टर्ब, डिफेंडंटने डिस्टर्ब करू नये यासंबंधी केस दाखल केली होती. त्यासंबंधी जजमेंट आहे. आता सुरुवातीचं आपल्याला फॉर्मॅटमध्ये प्रेझेंटेड ऑन, डिसिड ऑन, डिरेक्शन ऑन, कोणतं कोर्ट आहे, पार्टीचे नावं. ठीक आहे, तर आपण इथून स्टार्ट करणार होतो. जजमेंट डिलीव्ह ऑन सो अँड सो डेट. सो दिस सूट इज फॉर परपेच्युअल इंजंक्शनसाठी की डिफेंडंटने कायमस्वरूपी मला डिस्टर्ब करू नये माझ्या प्रॉपर्टीमधून. सो तर प्लेंटिफची केस शॉर्टमध्ये आहे की जी सूट प्रॉपर्टी ते ॲग्रिकल्चर लँड आहे, बेरिंग सर्वे नंबर कोणत्या गावा शहरामध्ये आहे ते. प्लेंटिफ इज ओनर, तो जागेचा मालक आहे आणि पजेसर ऑफ द सूट प्रॉपर्टी असं प्लेंटिफ म्हणतो. डिफेंडंट इज अ फ्रेंड ऑफ द प्लेंटिफ आहे, प्लेंटिफचा मित्र आहे डिफेंडंट. प्लेंटिफला पैशाची गरज होती, त्यामुळे त्यांनी डिफेंडंटला अप्रोच केलं आणि त्याच्याकडनं 35,000 रुपये हात उसने घेतले. प्लेंटिफने त्या बदल्यामध्ये एक ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं त्या, आणि जी सूट प्रॉपर्टी आहे ती सेक्युरिटी ठेवली फॉर द पेमेंट ऑफ मनी, की समजा जर पेमेंट वगैरे दिलं नाही तर ती प्रॉपर्टी सोल्ड ॲज अ सिक्युरिटी म्हणून दिली आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये फॉर अ हँड लोन अमाऊंटसाठी. सो दिस ॲग्रीमेंट इज नॉट सेल ॲग्रीमेंट नाही आहे, बट ॲग्रीमेंट फॉर सिक्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ मनी आहे. बट डिफेंडंट टेकिंग डिसॲडव्हान्टेज ऑफ सच ॲग्रीमेंट, सेइंग दॅट ॲग्रीमेंट इज ॲग्रीमेंट टू सेल आहे. सो डिफेंडंट ट्राईंग टू डिस्पजेस द प्लेंटिफ फ्रॉम द सूट प्रॉपर्टी. डिफेंडंट फोर्सिबली या पर्टिक्युलर दिवशी सूट प्रॉपर्टीमध्ये एंटर केलं आणि प्लेंटिफला थ्रेटन केलं टू वॅकेट द सूट प्रॉपर्टी, खाली कर म्हणून. सो प्लेंटिफने अप्रोच केलं पोलिसांना, NC दाखल केली, नॉन कॉग्जिबल केस. बट तरी पण प्लेंटिफला डिफेंडंटकडनं थ्रेटनिंग कॉल्स येतात. हेन्स प्लेंटिफ प्रेज दॅट डिफेंडंट मे प्रोहिबिटेड फ्रॉम डिस्टर्बिंग पोझिशन ऑफ द प्लेंटिफ. सो प्लेंटिफ काय प्रे करतो की डिफेंडंटने माझ्या पीसफुल पोझिशनला डिस्टर्ब करू नये यासाठी परपेच्युअल इंजंक्शनची ऑर्डर मागतो, हे प्रेयर मागतो आहे. सो हे प्रे आहे की डिफेंडंट मे बी प्रोहिबिटेड फ्रॉम डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ द प्लेंटिफ ओव्हर द सूट प्रॉपर्टी बाय ऑर्डर ऑफ परपेच्युअल इंजंक्शन. सो प्लेंटिफचं प्रे आहे. सो WSचं मग डिफेंडंट येतो, कंटेंट ऑफ WS डिफेंडंट येतो, रिटर्न स्टेटमेंट फाईल करतो, ते एक्झिबिट नंबर. द सूट फाइल्ड बाय प्लेंटिफ इज फॉल्स म्हणतो, फ्रिव्हिलस आहे. प्लेंटिफने एक्झिक्युटेड ॲग्रीमेंट टू सेल केलेला आहे इन रिस्पेक्ट ऑफ सूट प्रॉपर्टी, आणि हे ॲग्रीमेंट सिक्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ मनी नाही आहे. डिफेंडंट हॅड पेड 35,000 केले प्लेंटिफला ॲडव्हान्स म्हणून, आणि प्लेंटिफनी स्वतःच पजेशन दिलेलं डिफेंडंटला असं तो म्हणतो आहे. सो इट वॉज प्रॉमिस बिटवीन देम, तुमच्या दोघांमध्ये असं प्रॉमिस होतं की कम्प्लीट द सेल ट्रान्झॅक्शन्स विदिन 6 months. Defendant also agreed to pay the remaining the balance to the plaintiff, but plaintiff complete the sale transaction and defendant ready and willing to perform the part of agreement, but plaintiff is moved to cancel the transaction and ready to sell property to third person किंवा another person ला. So defendant पण इथं काय मागणी करतो की प्रेस दॅट द सूट ऑफ द प्लेंटिफ मे बी डिसमिस करून द्यावं. सो इशू काय काढलेत आणि फाइंडिंग रिझन्स की वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट वेदर ही सेटल पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी, म्हणजे प्लेंटिफ जो वादी आहे तो त्याच्याकडे पोझिशन आहे का, सेटल पोझिशन आहे का, किंवा आपण म्हणू असं पीसफुल पोझिशन आहे का, पीसफुल पोझिशन आहे का. तर आपल्याला हे जजमेंट जे निकाल द्यायचा आहे ते आपल्याला काय करायचं आहे, डिसमिस करायचं आहे. सो पीसफुल पोझिशन त्याच्यापाशी नाही आहे. प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट ऑब्स्ट्रक्ट द पोझिशन ऑफ द प्लेंटिफ. सो तर पोझिशन त्याच्यापाशी नाहीच आहे, तर हा जो इशू आहे तो रेड्युएंट बनून जातो. रेड्युएंट म्हणजे काय की तो इशू फ्रेम करायची गरज नव्हती, इट इज नॉट नेसेसरी टू फ्रेम द इशू. सो ते रेड्युएंट इशू आहे. पण आपल्याला एक्झाममध्ये हे असे प्रकारचे इशू लिहायचे नाही आहेत, रेड्युएंट असे सारखे इशू लिहायचे नाही आहेत एक्झाममध्ये. आता हे प्रॅक्टिकल जजमेंट आहे, त्यामुळे हे प्रॅक्टिकल जज साहेबांनी लिहिलेलं आहे, पण एक्झाममध्ये हे एक्सपेक्टेड नाही की रेड्युएंट इशू काढू नयेत. So plaintiff is entitled to relief of permanent injunction as prayed. So
तो पोझिशन त्याच्यामध्ये नाही. पोझिशन त्यांनी अकाउंट ते ॲग्रीमेंट सेल होतं. ॲग्रीमेंटच्या सेलनुसार ते प्रॉपर्टीचं हँडओव्हर पोझिशन जे आहे ते डिफेंडरने दिलं होतं आणि डिफेंडर राहिलेले पैसे द्यायला सुद्धा ॲग्री करत होता. सो प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिलीफ ऑफ परमनंट इंजंक्शन किंवा एंटायटल्ड टू द रिलीफ ऑफ परमनंट इंजंक्शन ॲज स्प्रेड. सो आन्सर इज नो आहे. मग वेदर डिफेंडंट प्रूव्ज दॅट तो प्रूव्ह करतो का तो रेडी अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ ॲग्रीमेंट, राहिलेले जे पण पैसे आहेत तो द्यायला तयार आहे का. सो आन्सर इज येस. त्यामुळे ॲज पर सूट इज डिसमिस. सो त्या इश्यूमध्ये आपण हा इश्यू कसे काढले की प्लेंटिफने साबित करतो का सर्वात इनिशियल जे बर्डन ऑफ प्रूफ आहे, इनिशियल बर्डन ऑफ प्रूफ इज ऑलवेज लाईज ऑन द जनरली प्लेंटिफ. आपण एव्हिडन्स ॲक्टमध्ये काय बघितलं होतं, बर्डन ऑफ प्रूफ लाईज कोणावरती, इफ पार्टी इज डज नॉट गिव्ह द एव्हिडन्स, जर त्यांनी एव्हिडन्स दिलं नाही, जे साबित केलं नाही आणि जे पार्टीची फेल होणार आहे त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. इफ नो एव्हिडन्स गिवन ऑन इदर साईड द बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन दॅट पर्सन. परत रिपीट करतो, इफ नो एव्हिडन्स गिवन ऑन इदर साईड, दोघांपैकी कोणी पण एव्हिडन्स दिला नाही, पर्सन हू फेल्स, जो फेल होईल त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. समजा आता बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे, कोर्टाला जर क्वेश्चन होत असेल की वेदर प्लेंटिफवरती बर्डन ऑफ प्रूफ आहे का डिफेंडंटवरती, ज्या पार्टी फेल होणार आहे एव्हिडन्स दिला नाही तर त्या पार्टीवरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. आता प्लेंटिफ एक डिफेंडंट आहे, तर प्लेंटिफवर बर्डन ऑफ प्रूफ आहे, डिफेंडंटवर प्रूफ बर्डन आहे साबित करायचं. आता हे कोर्ट आहे, कोर्ट कन्फ्यूज आहे की ह्याच्यावरती बर्डन प्रूफ आहे का ह्याच्यावरती बर्डन प्रूफ आहे. जो पार्टी फेल होणार आहे, ज्याच्या विरुद्ध निकाल लागणार आहे त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. स्वतः इथं आपल्या केसमध्ये प्लेंटिफवरती बर्डन ऑफ प्रूफ येतं. जर त्यांनी प्रूफ नाही केलं तर त्याच्या अगेन्स्ट केस जाणार आहे. सो प्लेंटिफवरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. सो वेदर प्लेंटिफ प्रूव्ज दॅट ही इज इन सेटल पोझिशन ऑफ सूट प्रॉपर्टी, तर तो प्रूव्ह करू शकत नाही त्यांनी पोझिशन हँडओव्हर केलं डिफेंडंटला. ते आपण पुढे रिझनमध्ये बघणार आहोत. वेदर प्लेंटिफ प्रूव्ज दॅट डिफेंडंट ऑब्स्ट्रक्ट द पोझिशन ऑफ द प्लेंटिफ. सो प्लेंटिफ प्रूव्ह करतो का डिफेंडंट ऑब्स्ट्रक्ट करतो का, तर नाही, कारण की डिफेंडंटच्या पोझिशनमध्ये. सो हा रेडिओनंट इश्यू आहे, गरजेचा नाही आहे, पण हा इश्यू एक्झाममध्ये तुम्ही असे लिहू नका. वेदर प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिलीफ ऑफ परमनंट इंजंक्शन, तर आन्सर इज नो. मग डिफेंडंट प्रूव्ह करतो का तो रेडी आहे अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ ॲग्रीमेंट, येस. त्यामुळे ऑर्डर आली की सूट डिसमिस करून टाका. जर आपले सूट डिक्री करायचं असेल तर आपण हे करायचं काय की प्लेंटिफ जो आहे तर त्याच्याकडे शटल पोझिशन आहे, हे आपण जो इश्यू काढलेला आहे, आता मी या पेन लिहितो, तर तो येस म्हणून लिहायचा, येस म्हणून लिहायचं की हा त्याच्यापाशी पोझिशन आहे. सेकंड गोष्ट, प्लेंटिफ प्रूव्ज दॅट डिफेंडंट ऑब्स्ट्रक्ट द पोझिशन ऑफ प्लेंटिफ, हे येस लिहायचं. मग प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिलीफ ऑफ परमनंट इंजंक्शन, येस लिहायचं. डिफेंडंट प्रूव्ज दॅट इज रेडी टू विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, हा इश्यू येणारच नाही, कारण की हे 3 इश्यू निगेटिव्ह आल्यामुळे हा इश्यू आलेला आहे. सो हा इश्यू येत नाही. मग वॉट ऑर्डरमध्ये येस, सूट इज डिक्रीड. आता बर्डन ऑफ प्रूफ तर प्लेंटिफवरती आहे, प्लेंटिफने ह्याच्यामध्ये कुठंच प्रूफ केलं नाही, त्यामुळे सूट डिसमिस झाले. ज्याच्यामध्ये तो साबित झाला असता प्लेंटिफ इज सेटल पोझिशनमध्ये आहे, आन्सर येस असलं असतं, येस. दुसरं, डिफेंडंट ऑब्स्ट्रक्ट द पोझिशन ऑफ प्लेंटिफ, आन्सर इज येस. परत तिसरं काय, डिफेंडंट प्रूव्ज दॅट प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिलीफ पोझिशन ऑफ इंजंक्शन ॲज स्प्रेड, येस आहे. चौथा इश्यू तो काढायची गरज नाही. सो येस पर सूट इज डिक्री. सो आता आपल्याला एक्झाममध्ये सूट डिक्री करावा का डिसमिस करावा, पेपर चेक करण्यावरती काय इफेक्ट पडतो, तर त्याचा तसं काही इफेक्ट होत नाही, पण जनरली सूट जे आहे ते डिक्री करावा. हे एक्सपिरियन्स सांगतो माझा की ह्याच्या अगोदरचे जेवढे पण मुलांनी पेपर जे लिहिलेले आहेत, मी जवळजवळ 7 ते 8 स्टुडंटचे असे पेपर बघितले ज्यांनी सूट ऑलमोस्ट डिक्री केलेलं आहे, म्हणजे सूट डिक्रीज केलेलं आहे, त्यांनी सूट डिसमिस केलं नाही. जर क्वेश्चनमध्ये जर जशी रिक्वायरमेंट असेल की पर्टिक्युलर तुम्ही हा जो आहे
तो काय करा, सूट डिसमिस करा. तर डिसमिस करायला दिलं असेल तर तुम्ही डिसमिस करू शकता. तर होपफुली तुम्हाला हा इश्यू समजले असतील. तरी पण आपण परत रिपीट करू की वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट ही इज इन सेटल पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी, तर आपल्याला सूट डिसमिस करणार आहेत, त्यामुळे आन्सर इज नो. वेदर आता हा इश्यू गरजेचाच नाही आहे, त्याकडे पोझिशन नाही आहे, तर प्लेंटिफ एंटायर्ड टू रिलीफ ऑफ परमनंट इंजंक्शन, तर आन्सर इज नो. आणि डिफेंडंट प्रूव्स दॅट रेडी अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ ॲग्रीमेंट, सो तो करायला रेडी आहे. सो ॲज पर फायनल ऑर्डर सूट डिसमिस झालेली आहे. सो रिझन्स काय, इन ऑर्डर टू प्रूव्ह द क्लेम ऑफ प्लेंटिफने स्वतःला एक्झामाइन केलं. प्लेंटिफने काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फाईल केले, जसे की ॲग्रीमेंट, NC केस फाईल केली होती ते फाईल केली, आणि 712 एक्स्ट्रॅक्ट 712 उतारा ते दाखल केला आहे. डिफेंडंटने पण स्वतःला एक्झामाइन केलं आणि एक मिडलमॅन ट्रान्झॅक्शन आणलं डिफेंडंट नंबर 2, तो सुद्धा त्या सपोर्टमध्ये. जे आपल्याला इथं परत सूट जर आपल्याला डिक्री करायचा असला असता तर आपण हा DW डिफेंडंट विटनेस आणला नसता, तर आपण हा प्लेंटिफ विटनेस आणला असता. आणि प्लेंटिफ विटनेस मिडलमॅन ट्रान्झॅक्शन करून काय आणलं असतं की हे ॲग्रीमेंट टू सेल नाही आहे, तर हे सिक्युरिटी ॲग्रीमेंट आहे, हे आपण प्रूव्ह केलं असतं. आता आपण सूट डिसमिस करणार आहोत, तर प्लेंटिफने कोणताही विटनेस आणलेला नाही आहे. कन्सिडरिंग एव्हिडन्स बिफोर द कोर्ट, इट इज मच क्लिअर द सेड ॲग्रीमेंट वॉज नॉट डिस्प्युटेड. ॲग्रीमेंट डिस्प्युटेड नाही आहे, पण काय प्लेंटिफ क्लेम करतो की सेड ॲग्रीमेंट हे सिक्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ मनी आहे, आणि डिफेंडंट डिफेंड करतो की नाही ते ॲग्रीमेंट हे ॲग्रीमेंट टू सेलचं आहे. As point number 8 to issue number 1 and 2, issue number 1 and 2 are both connected together. Plaintiff deposed he had borrowed 35,000 from the defendant. Accordingly, plaintiff has executed agreement for the security of for loan amount. Said property is kept as a security. So जी प्रॉपर्टी आहे त्याची सिक्युरिटी म्हणून ठेवलेली आहे. Said agreement is not agreement to sell आहे, but agreement for a security of money आहे. प्लेंटिफ इन पोजेशन ऑफ प्रॉपर्टी असं तो म्हणतो, पण डिफेंडंट वॉज नेवर पुट इन पोजेशन ऑफ सूट प्रॉपर्टी. डिफेंडंट टेकिंग डिसएडव्हान्टेज ऑफ सिक्युरिटी ॲग्रीमेंट, क्लेमिंग दॅट ॲग्रीमेंट टू सेल आहे, अँड प्लेंटिफ इज अप्रोच पोलीस अँड फाईल कंप्लेंट अगेन्स्ट डिफेंडंट, ट्राय टू डिस्पोजेस द प्लेंटिफ. त्याला त्या जागेवरनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, NC रिपोर्ट दाखल केला आहे, आणि प्लेंटिफने सिग्नेचरसुद्धा ॲग्रीमेंटवरती आयडेंटिफाय केली, अफर्म केलेली आहे. पण डिफेंडंट काय म्हणतो की ॲग्रीमेंट टू सेल आहे, हे पेमेंट ऑफ मनीसाठी नाही, आणि टोटल 40,000चं आमचं ठरलं होतं ॲग्रीमेंट टू सेल करण्यासाठी. मी 35,000 ॲडव्हान्स पे केलेत, रिमेनिंग 5,000 जे आहेत ते मी 6 महिन्याच्या आत द्यायला तयार झालेलो होतो. पण डिफेंडंट वॉज पुट इन पोझिशन, आणि त्या ॲग्रीमेंटनुसार डिफेंडंटला जागेचा कब्जा दिला होता अकॉर्डिंग टू सेड ॲग्रीमेंट. सो डिफेंडंट वॉज पुट इन पोझिशन ऑफ द अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंटनुसार त्याला ताबा दिला होता. Plaintiff is not in possession of suit property, hence there is no question of defendant obstructing the possession of suit property. So याच्यावरनं हे प्रूव्ह करून येतं आहे की जे ॲग्रीमेंट होतं, ॲग्रीमेंटनुसार काय केलं होतं, प्लेंटिफ म्हणतो की हे सिक्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ मनीसाठी, सिक्युरिटीसाठी ती जागा मी त्याला दिली होती, ते ॲग्रीमेंट केलं आहे. पण डिफेंडंट म्हणतो की नाही, ते ॲग्रीमेंट टू काय सेलचं आहे, आणि त्याच्यामध्ये मी 40,000चं ठरवलं होतं, आणि 35,000 रुपये काय मी ॲडव्हान्स दिले होते. 5,000 रिमेनिंग आहे, आणि मी ते द्यायलासुद्धा तयार आहे. आणि या ॲग्रीमेंटनुसार प्लेंटिफने काय केलं, डिफेंडंटला पोझिशन हँडओव्हर केलेलं आहे. सो इथं आपण असं वाक्य लिहू शकतो या वाक्याचं, जी प्लेंटिफ हँडओव्हर द पोझिशन टू द प्लेंटिफ इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट, असं आपण एक वाक्य लिहू शकतो. सो डिफेंडंट विटनेस आणतो मिडलमॅन टू ट्रान्झॅक्शन, म्हणजे एजंट असेल, पण एजंट असं वर्ड लिहू नये, मिडलमॅन टू ट्रान्झॅक्शन असेल लिहावा. अटेस्टिंग विटनेस आहे ॲग्रीमेंटचा, तो डिफेंडंटने जे म्हटलं आहे त्यानुसार तो त्याला सपोर्ट करतो, ते लिहिलं आहे आपण. सेड ॲग्रीमेंट टू सेल आहे, नॉट ॲग्रीमेंट फॉर सिक्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ मनी नाही आहे. प्लेंटिफ इज नॉट रेडी टू कम्प्लीट द ट्रान्झॅक्शन अँड फोर्सिंग टू कॅन्सल द ट्रान्झॅक्शन. आणि विटनेसनी, जो डिफेंडंट विटनेस आहे, त्यांनी स्वतःची सिग्नेचर आयडेंटिफाय केली, अफर्म केली, आणि सिग्नेचर ऑफ द पार्टीज, म्हणजे जे प्लेंटिफची साईन, डिफेंडंटची साईन, आणि
हिमसेल्फ स्वतःची साईन, हिज साईन, या तिघांची सह्या काय करतो, अफर्म करतो. सो हे ॲग्रीमेंटला काय करते, सपोर्टिव्ह आहे. प्लेंटिफने कोणताच आपण विटनेस आणलेला नाही किंवा कोणतंच डॉक्युमेंट त्याच्या फेवरमध्ये आणलेलं नाही आहे. सो डिफेंडंट डिपोज ॲज पर प्लीडिंगनुसार करतो. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल, विटनेसने जे पण टेस्टिमनी असेल, नॅरेशन म्हणण्यापेक्षा आपण इथे टेस्टिमनी लिहू. सो टेस्टिमनी और डिपोजिशन ऑफ विटनेस सपोर्ट द क्लेम ऑफ द डिफेंडंट. डिफेंडंट अँड विटनेस हॅव फेस द क्रॉस एक्झामिनेशन फर्मली. त्याच्यामध्ये प्लेंटिफला त्या क्रॉस एक्झामिनेशनमधून काय सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करता आलं नाही. प्लेंटिफ हॅज फेल टू एक्स्ट्रॅक्ट अँड ॲडमिशन सो ॲज टू रेंडर द क्लेम ऑफ प्लेंटिफ इम्प्रोबेबल होण्यासारखं काही काढून घेता आलेलं नाही आहे. म्हणजे रिबटल काही करता आलेलं नाही आहे इन शॉर्ट. बट डिफेंडंट डू नॉट सपोर्ट द क्लेम ऑफ द डॉक्युमेंट जे पण आहेत ते प्लेंटिफच्या क्लेमला काही सपोर्ट करत नाही. कारण की ॲग्रीमेंट एक आहे, त्याच्यामध्ये एक विटनेस अटेस्टिंग विटनेस आहे आणि विटनेससुद्धा डिफेंडंटला सपोर्ट करतो आहे. बरोबर आहे. The agreement shows that plaintiff has agreed to transfer the ownership of property in consideration of money. 40,000 यात ठरलं होतं, 35,000 त्यांनी पेमेंट घेतलं आहे, बाकीचे राहिलेले 35,000 विदिन 6 मंथ तो कंप्लीट करणार आहे. सो नायदर द ॲग्रीमेंट नॉर NC केस शोज दॅट पोझिशन ऑफ द प्लेंटिफ. सो NC केसचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावरनं सुद्धा असं दिसून येतं आहे की प्लेंटिफचं पोझिशन नाही आहे. ॲक्च्युली डिफेंडंटचं पोझिशन आहे NC केसचं जे रिपोर्ट फाईल केलं होतं त्या रिपोर्टवरनं पण दिसून येतं आहे. म्हणजे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते डिफेंडंटला सपोर्ट करत आहेत. सो the NC केस शोज नायदर द ॲग्रीमेंट. सो नायदर द ॲग्रीमेंट नॉर द NC केस शोज द पोझिशन ऑफ प्लेंटिफ ओवर द सूट लँड. सो हे वाक्य महत्त्वाचं आहे. मग ऑन द कॉन्ट्ररी सेव्हंट्रल एक्स्ट्रॅक्टमधून अजून असं दिसून येते की रिसेंट कल्टिवेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी बाय द डिफेंडंट, त्यावरती काय कल्टिवेशन केले आणि त्याच्यावरती शेतसारा पण आलेला आहे. हे आपण अजून ॲडिशनल देऊ शकतो की डिफेंडंटने त्यावर कल्टिवेशन केलं आहे आणि त्याच्यावरती काय दाखवतं आहे, सेव्हंट्रल एक्स्ट्रॅक्टवरती ट्रान्झॅक्शन दाखवतात की डिफेंडंटचा कब्जा आहे आणि त्यांनी काहीतरी शेती वगैरे केलेली आहे. So in all situation defendants adduce sufficient evidence to disprove the contention of plaintiff and plaintiff is not in possession of the suit property. such a one number is negative and issue number 2 जो आहे तो unnecessary. सो आपण एक्झाममध्ये असे रेडिएंट इश्यू करायचे नाही आहेत. as to point number 3 and 4 defendant entitled for specific performance of agreement. सो प्लेंटिफला डायरेक्शन दिले की तुम्ही 30 डेजच्या आतमध्ये जजमेंट मिळाल्यापासून तुम्ही ट्रान्झॅक्शन पूर्ण कंप्लीट करा. So considering the evidence and overall matters. So evidence and overall matters मध्ये काय काय येतं, विटनेसचं डिमेन्युअर पण येतं, डिमेन्युअर येतं आहे, ॲडव्होकेटचे काय येतात, आर्ग्युमेंटसुद्धा येतात. सो ओव्हरऑल मॅटर्स हे थोडंसं वर्ड वायडर टर्म आहे. सो बिफोर द कोर्ट, ओव्हरऑल मॅटर्स बिफोर द कोर्ट आणि जे पण एव्हिडन्स कोर्टासमोर आहे त्यावरून असं दिसून येते की प्लेंटिफने आपली केस फेल केलेली आहे प्रूव्ह करण्यामध्ये. सो ॲज जे ते प्रे केलं त्यांनी, सो ही इज नॉट एंटायटल्ड टू परमनंट इंजेक्शन अगेन्स्ट डिफेंडंट. हेन्स आन्सर नंबर इश्यूज निगेटिव्ह फॉलोइंग ऑर्डर पास. सो डिसमिस विथ द कॉस्ट तुम्ही लिहू शकता किंवा पार्टी मे बिअर देअर ओन कॉस्ट. पार्टीने आपला स्वतःचा खर्च स्वतःच करायचं आहे. अँड डिक्री ड्रॉन अप अकॉर्डिंग प्रोनाऊन्स इन ओपन कोर्ट, डेट प्लेस साईन. तर आपल्याला इथं बर्डन ऑफ प्रूफ संबंधी आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल की बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती इथे प्लेंटिफ एक आहे, दुसरा एक डिफेंडंट आहे आणि इथं कोर्ट बसला आहे आणि क्वेश्चन असा कोर्टासमोर आला आहे की कोणावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. सो त्याच्यामध्ये काय दिलं आहे की इफ नो एव्हिडन्स गिवन ऑन इदर साईड, दोघांपैकी कोणीसुद्धा एव्हिडन्स दिला नाही, पर्सन हू वूड फेल, जर प्लेंटिफ फेल आहे किंवा डिफेंडंट फेल आहे, आपण आता केसमध्ये प्लेंटिफ फेल होईल तर ही हॅज बर्डन ऑफ प्रूफ. कोणाच्या बाजू निकाल लागणार आहे, डीच्या बाजू निकाल लागणार आहे. तर बर्डन ऑफ प्रूफ ह्याने जर प्रूफ नाही केलं तर निकाल डीच्या बाजू लागणार, तर बर्डन ऑफ प्रूफ पी वरती. सेकंड एक्झाम्पल असं आपण घेऊ
की फॉर एक्झाम्पल पी आहे, डी आहे, इथं कोड बसलं आहे आणि अशी स्टेज आली की कोणावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे, दिस इज द व्हेरी क्वेश्चनेबल आहे, तर प्लेंटिफ जिंकणार आहे. मीन्स इफ नो एव्हिडन्स गिव्हन ऑन इदर साईड हू वूड फेल, ही हॅज बर्डन ऑफ प्रूफ. सो प्लेंटिफने आपलं सफिशियंट केलं आहे. डिफेंडंट जर हारणार असेल तर डिफेंडंटवरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. इफ ही प्रूव्ह देन अगेन बर्डन शिफ्ट टू पी. पीने परत बर्डन ते शिफ्ट केलं, प्रूव्ह केलं, तर बर्डन परत कोणावरती येणार आहे, शिफ्ट होणार आहे डी. सो एक ओनस ऑफ प्रूफ आणि एक बर्डन ऑफ प्रूफ. Burden of proof is always constant. It is the onus of proof, it shift. ओनस ऑफ प्रूफ आहे ते टाईम टू टाईम सिव्हिल केसेसमध्ये शिफ्ट होतं. वी आर टॉकिंग अबाउट सिव्हिल मॅटर्स. सो सिव्हिल मॅटरमध्ये बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते कॉन्स्टंटली चेंज होत जातं. इट इज चेंजिंग प्लेंटिफकडनं डिफेंडंट, डिफेंडंटकडनं प्लेंटिफकडं. सो सिम्पल रूल हाच आहे की हू वूड फेल, कोण फेल होणार आहे, जो फेल होणार त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. जर प्लेंटिफ फेल होणार असेल केस त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे, आणि डिफेंडंटचा फेल होणार असेल तर डिफेंडंटवरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. सो दिस वॉज अ सिम्पल जजमेंट. हा टाईम टेकन घेतो एक्झाममध्ये, ह्याच्यामध्ये 45 मिनिट्सचे लागतात. बार बार प्रॅक्टिस करून तुम्हाला ह्याचे जे वर्डिंग्स आहेत, ऑपरेटिव्ह ऑर्डर ह्याच्यामध्ये तर काय असं लिहिण्यासारखी नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण क्रिमिनलमध्ये जे आपण ऑपरेटिव्ह ऑर्डर लिहितो, फॉर एक्झाम्पल आपण कन्व्हिक्शनची जरी लिहित असलो तर ती अजून मोठी होती. ॲक्विटलची पण ह्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 पॉईंट आपल्याला लिहावंच लागतात. ॲक्विटलमध्ये सुद्धा बेल बॉन्ड्सचं काय झालं, 437 कॅपिटल एचं बेल बॉन्ड्स असेल, कन्व्हिक्शन असेल तर जजमेंटची कॉपी, परत मुद्देमालचं काय झालं, ह्याच्यामध्ये तर तो भाग नाही आहे. पण तरी पण रिझनिंग जे आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडिडंटसारखे इश्यू एक्झाममध्ये अपेक्षित नाही. ओके, थँक्यू.